नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, केंद्रीय निवडणूक आयोग जे आपण स्वायत्त संस्था म्हणतो, जे पारदर्शी असं निवडणूक घेते, देशाची लोकशाही जिवंत ठेवते असं आपण म्हणतो, ते निवडणूक आयोगाची जी काही संस्था, कर्मचारी किंवा ती संस्था म्हणू आपण, ही निवडणूक संस्था कशी भ्रष्ट झाली, कशी मतचोरी करते याचं उत्तम उदाहरण राहुल गांधी यांनी दिलेलं होतं आणि ते बिहार मधलं। यावरती सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दणका दिलेला आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, कुठं अन्याय झाला, काही झालं म्हणजे ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, CBI आहे, ED आहे, निवडणूक आयोग आहे, अशा काही देशाच्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, या स्वायत्त संस्था देखील राजकारणी लोकांच्या हातचं बाहुलं बनून राहिलेले आहेत। आता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की आता भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आलेलं आहे। EDचा, CBIचा कशा पद्धतीनं गैरवापर केला जातो। इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या ज्या सगळ्या संस्था आहेत, त्या संस्था फक्त विरोधकांना त्रास देण्यासाठी, विरोधकांचा फक्त भ्रष्टाचार बाहेर काढायचा, भारतीय जनता पक्षाने त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची, महाराष्ट्राभर आवाज उठवायचा, देशभर आवाज उठवायचा आणि त्या माणसाला पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचा। त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं की त्याला लगेच क्लीन चिट मिळते। हा या संस्थांचा जो गैरवापर आहे हा आपण पाहिला। या संस्थांना सुप्रीम कोर्टानं देखील कशा प्रकारे फटकारलेला आहे हे देखील आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने यांच्यावरती कसे प्रश्न उपस्थित केले। सुप्रीम कोर्ट हे या EDला, CBIला गुंडांची उपमा दिलेली आहे। तसंच जे आपण ज्यांना असं टाकून दिलेले म्हणजे एकदम बिघडलेली पोरं कसं म्हणतो, बिघडलेली लोक, त्यांना काय कळत नाही, बियाकले असतात, अशा पद्धतीची देखील ED, CBIला उपमा दिलेली आहे। आता त्यातच निवडणूक आयोगाची पण भर पडलेली आहे। देशातल्या निवडणुका ह्या पारदर्शी होणं, पारदर्शकता ठेवणं, लोकांची शंका असेल तर तिथं त्या शंकेचं निरीक्षण करणं, हे निवडणूक आयोगाचं काम असताना निवडणूक आयोग मात्र मूग गिळून आपला गप्प बसलेला आहे। आता लोकांवरती अन्याय झाला, लोकांना इकडं काही न्याय भेटणं असं दिसलं की लोक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवतात। तसंच काहीसं प्रकरण बघा, ED बाबतीत झालं, CBI बाबतीत झालं, इतर संस्थांबाबतीत, पोलिसांच्या बाबतीत लोक सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागले। आता राहुल गांधी आणि इतर लोकांनी सुप्रीम कोर्टात देखील निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत। आता याचं निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराचं प्रमाण कधीपासून सुरू झालं? 2014ला नरेंद्र मोदीचं सरकार आलं विकासाच्या मुद्द्यावर, 2019ला पुन्हा निवडून आलं, परंतु 2019 नंतर मात्र 2014 ते 19 नंतर मात्र नरेंद्र मोदींचं सातत्यानं जे जनतेमध्ये जे मत होतं, जनतेमध्ये जो क्रेज होता हा कमी होत गेला। त्यामुळं ED, CBIचा वापर झाला, मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांवरती केला। तसंच निवडणूक आयोगाला हाताखाली धरून, म्हणजे जो कायदा होता निवडणूक आयोगाचा पूर्वीचा, म्हणजे निवडणूक आयोग असेल, CBI असेल, हे ज्या निवडायच्या होत्या प्रक्रिया, त्या कशा होत्या? एक मत पंतप्रधानाचं, एक विरोधी पक्ष नेत्याचं, एक सुप्रीम कोर्टाचं, अशा पद्धतीनं होतं। परंतु ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला कमी करून निवडणूक आयोगानं केंद्रीय मंत्र्यांना घेतलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाची 2 मतं होणार सत्ताधाऱ्यांची। अशा पद्धतीचे कायदे केल्यामुळं त्यांना जो हवा आहे माणूस, तोच माणूस तिथं निवड प्रक्रियेमध्ये बसला जातोय आणि त्याच्या माध्यमातून
हे सगळे घोटाळे आटाळे केले जात आहेत. आपल्याला हे देखील वारंवार दिसून आलेलं आहे. आता देशामध्ये तर 2019 नंतर निवडणूक आयोगाने सगळे वाट लावून टाकली. म्हणजे एका मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 40,000, 50,000, 60,000 बोगस मतदार वाढवले, तर लोकसभेला एका मतदारसंघामध्ये 1 लाख ते 2 लाखाच्या दरम्यान मतदार बोगस वाढवले. एका घरामध्ये म्हणजे 10 बाय 10च्या खोलीमध्ये 100 मतदार दाखवण्यात आलेले आहेत. आता हा सगळा घोळ बिहारचे जे विधानसभा निवडणूक चालू झालेली आहे, या निवडणुकीमध्ये हा सगळा ओपन झालेला आहे घोळ. म्हणजे ह्याच्या अगोदर लोकांना निवडणूक आयोगावरती विश्वास वाटत होता, परंतु ज्यावेळेस बिहारची निवडणूक लागली आणि तिथं जे हे सगळं दिसून आलं, हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. योगेंद्र यादव यांनी बिहारमधलं जे 65 लाख मतदार बोगस वाढवले होते आणि पुन्हा ते कमी केलेले आहेत, ह्याच्यावरती याचिका दाखल केली. तर ह्याच्यामध्ये काही लोक जिवंत लोक मयत दाखवलेले आहेत. तर त्या लोकांच्या सोबत देखील राहुल गांधी यांनी चहा घेतला आणि त्याचा देखील ट्विट मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला आहे. बघा आता हे 65 लाख जे मतदारांची ओळख आहे, म्हणजे निवडणूक आयोगाने जी 65 लाख लोक कमी केलेली आहेत, यांची ओळख 19 ऑगस्ट पर्यंत सांगायची. म्हणजे 19 ऑगस्ट पर्यंत निवडणूक आयोगानं सगळी संपूर्ण यादी ही आहे सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायची आहे आणि ते कोणाकोणाला कमी केलं, कसं कसं केलं असं सांगितलेलं आहे. आणि 13 ऑगस्ट रोजी तारीख झाली होती. त्या तारखेला निवडणूक आयोगाने आपलं जे म्हणणं आहे ते मांडलं नव्हतं. त्यावरती सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावरती टीका टिप्पणी केली आणि तंबी दिली की तुम्ही 19 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण याद्या ज्या आहेत त्या कोर्टामध्ये सादर करायच्या असं सांगितलेलं आहे आणि अशी तंबी दिलेली आहे. म्हणजे आता निवडणूक आयोगाला जी 65 लाख मतं जी रद्द केलेली आहेत त्यांची यादी द्यावा लागणार आहे. जे बोगस, आता त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं असं म्हटलेलं आहे 20 लाख लोक मयत आहेत, 30 लाख लोक बोगस आहेत, झाले 50, आणि 15 लाख लोक हे इतर ठिकाणचे, म्हणजे समजा तिथं राहत होते, तिथं मतदार नोंदलं आणि दुसरीकडे राहायला गेले, असे लोक आहेत. असं बोगस उत्तर हे निवडणूक आयोगानं दिलं. आणि यावरती जे लोक मयत सांगितले 20 लाख, त्याची जी यादी आहे ती तेजस्वी यादव यांच्या मतदारसंघातली दिली. जास्त प्रमाणात लोक मयत तेजस्वी यादव यांच्या मतदारसंघातली दाखवली आणि ही लोक तेजस्वी यादव यांना मतदान करतात. म्हणजे तेजस्वी यादव यांचा पराभव घडवून आणण्यासाठी हे सगळं भारतीय जनता पक्षानं ठरवलेलं रचलेलं कुभांड होतं. आता ह्याच्यावरून मोठा असा वादंग निर्माण झालेला आहे आणि कोर्टाने असं देखील फटकारलेलं आहे की तुम्ही लोकांची नावं का जाहीर करू शकत नाही, जे लोक तुम्ही कमी केलेले आहेत. म्हणजे बिहारमध्ये 65 लाख बोगस मतदार वाढवलेत आणि हे 65 लाख मतदार डायरेक्ट भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा जो मित्र पक्ष असेल त्यांच्या पक्षाच्या लोकांना ही मतं जाणार आणि हे लोक साहजिकच निवडून येणार. जे महाराष्ट्रामध्ये झालं बघा, सुरुवात ह्याची मतदार बोगस नोंदणीची गुजरात पासून झाली. गुजरातचं इलेक्शन झालं, गुजरातला भारतीय जनता पक्ष निवडून आला, परत मध्य प्रदेशमध्ये आला, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र अशा 6 ते 7 राज्यामध्ये निवडणुका बोगस झाल्या. त्यातच जी लोकसभा झाली ही देखील लोकसभा बोगस पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी जिंकलेली आहे. आता ह्याचं भांडाफोड कधीपासून झाला, महाराष्ट्रातलं जेव्हा इलेक्शन झालं आणि महाराष्ट्रातलं इलेक्शन झालं म्हणजे आधी लोकसभा झाली, लोकसभेला 32 सीटा महाविकास आघाडीला मिळाल्या आणि अवघ्या 5च महिन्यात पुन्हा महायुतीला 232 जागा मिळाल्या. ह्याच्यावरून हे सगळा संशयाचं भूत उतरलं. त्यातच माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचं एक मतदारसंघातलं गाव मार्कडवाडी, या गावाने देखील हा विषय लावून धरला की आम्ही मतदान हे
भारतीय जनता पक्षाचे जे सातपुते आहेत, राम सातपुते यांना केलेलं नाही. आम्ही जे उत्तमराव जानकर आहेत त्यांचं जे निशाणे आहे, या निशाणेवरतीच आम्ही मतं दिलेली आहेत. आणि मग आमची मतं गावातली गेली कशी, हा विषय देशभर पसरला आणि तेव्हापासून मतदानावरती ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात झाली. बोगस मतदारांच्या याद्या निघायला सुरुवात झाल्या. आता 19 तारीख सुप्रीम कोर्टाची आहे. 19 तारखेला नेमकं काय होतंय हे देखील आता आपल्याला बघणं गरजेचं आहे. परंतु निवडणूक ही पारदर्शक झाली पाहिजे असं सर्वसामान्य लोकांना वाटतं. परंतु भारतीय जनता पक्षाच्या या खेळामध्ये निवडणूक पारदर्शक होती की नाही, लोकशाही टिकती की नाही, हे देखील आता बघणं महत्वाचं आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.